आपले 6 गोलंदाज पोलार्ड, बाबू, तेजस, अमित, शुभम आणि आशिष 6 गोलंदाज आपण सज्ज राहायचा. विकेट कीपर साइड एंड, बॉलर साइड एंड. टेक्निकल टीम लाईव्ह सो प्लीज. यस आमचे कॅमेरामन देखील सज्ज आहेत. यस कॅमेरामन फोकस करो. चला जाऊयात अगदी शोभन सर. चला ऑफिशियल टीम. तुमचे ऑफिशियल पंच देखील थोडेसे रेस्ट वरती आहेत. खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रापासून रखरखत उन्हामध्ये आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून पंचांची अचूक भूमिका बजावली आणि या क्षणभरामध्ये अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला. अगदी मित्रांनो खायची गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट नाहीये. क्षणभरामध्ये अचूक निर्णय सर्वांपर्यंत पोहोचवावा लागतं. आपल्या डोळ्यांमध्ये तेल घालून काम करावं लागतं. फुल टॉस ही विकेट. फुल टॉस हा पॉइंट ग्राह्य धरला जाणार नाहीये. जर एखाद्या बॉलरने नो लाईनीवरती बॉल हाताळला तर तो बॉल ग्राह्य धरला जाईल. पॉइंट ग्राह्य धरला जाणार नाहीये. जर एखाद्या बॉलरने वाईड हाताळला तो देखील बॉल ग्राह्य धरला जाईल. पॉइंट बॉल हाताळला ग्राह्य धरला जाणार नाहीये. एका बॉलरला फक्त एकच बॉल हाताळण्याची संधी आहे. थोडक्यात सांगायची महत्त्वपूर्ण सूचना आहे तुमच्यासाठी. अगदी तुम्हाला एक बॉल भेटेल. या बॉलमध्ये तुम्हाला अचूक गोलंदाजी करायची आहे आणि या अचूक गोलंदाजीत जर तुम्ही चुकी केली, वाईट आला, नो आला, तर तो बॉल आमच्या दृष्टीने काउंट असेल, परंतु तुमच्या दृष्टीने तो असफल बॉल आहे. हे लक्षात घ्या. इथे तुम्हाला विकेट जरी आली तरी ती दिली जाणार नाहीत. यस ऑफिशियल टीम आणि संपूर्णपणे टेक्निकल टीम आमच्या समोर जोडली जाईल. अर्थातच फार मोठा संघर्ष या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अगदी या ठिकाणी बॉल आउटची स्पर्धा, गायकर प्रीमियर लीग, जीपीएलचा थरार आपण अनुभवता. तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच आहे. म्हणायला गेलं तर 3 संघादरम्यान चालू असलेला संघर्ष आहे. आता तुम्हाला ताकदीचा वापर, युक्तीचा वापर या दोन्हीचा संमेल या मैदानावरती आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुद्धा आमच्या समवेत मैदानात जोडले जातील. अर्थातच चेतनजी गायकर या ठिकाणी आपण पाहतोय. एक युवा नेतृत्व या मंचावरती ज्यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉलर आहे फर्स्ट नेम यस जय श्रीराम 64 पोलार्ड. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. आमचे ऑफिशियल टीम देखील सज्ज झाल्या. यस डीजे थँक्यू डीजे. कॅमेरामन फोकस करो. पहिला बॉल. आमचे ऑफिशियल पंच सज्ज. बॉल आउटची लढत. जय श्रीराम 64. गोलंदाज पहिला पोलार्ड. 3, 2, 1 स्टार्ट. ओ पहिल्या बॉलवरती संधी मिळाली होती. संधीचं सोडं करता आलेलं नाहीये. दुसऱ्या टीम मधला नेक्स्ट बॉलर घ्या. चला स्पार्टन टीमचा तुषार. स्पार्टन टीमचा तुषार या आपण. स्पार्टन टीमचा तुषार. स्पार्टन टीमचा तुषार या आपण. तुषारला आपण पाहत आहे स्पार्टन टीमच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅक वरती, बॉलिंग ट्रॅक वरती. 3, 2, 1 स्टार्ट. हो एक पॉइंट इथे खऱ्या अर्थानं स्पार्टन टीमच्या खात्यामध्ये ऍड केला जातोय. तदनंतर DMMB मामा या आपण. DMMB मामा 1 पॉइंट स्पार्टन टीमच्या खात्यामध्ये इथे जॉईंट केला जातोय, ऍड केला जातोय, जोडला जातोय. मामा ओ क्या बात है. प्रचंड वेग, क्लीन बोल्ड,
आणखीन एक पॉइंट DMMB या टीमच्या खात्यामध्ये जोडला जातोय. अर्थातच जय श्रीराम 64 हा संघ थोडासा अयशस्वी राहिलाय. चला जय श्रीराम 64 या टीमचा बाबू या पण सेकंड बॉलर चला. मामांचं एक इंटरव्ह्यू मला घ्यायचं आहे, नंतर घेऊयात आपण. थोडस इंटरव्ह्यूकडे मी जाईल. बाबू या वेळेला जय श्रीराम 64 या टीमच्या खात्यामध्ये देखील एक पॉइंट ऍड केला जातोय. अर्थातच तिन्ही टीमच्या खात्यामध्ये एक पॉइंट ऍड केला गेलाय. चला प्रदीप आपण या स्पार्टन टीमचे प्रदीप स्पार्टन टीम कीपरच्या भूमिकेत आहेत. आता तिकडेच थांबा मी. अरे जरा प्रेक्षक वर्ग जोरदार टाळ्या होऊन जात. आपलेच खेळाडू आहेत. ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मला हरकत नाहीये. GPL सीझन 3 2025 क्या बात है. चला प्रदीप 3 2 1 स्टार्ट. हो या वेळेला संधी गमावली आहे. स्पार्टन सेम पोझिशन मध्ये आता सध्या आहे ती मात्र DMB ला. यस DMMB विजू या आपण विजू. प्रत्येक टीमचे विकेट कीपर अगदी मॅन ऑफ द मॅचच्या भूमिकेत आपण पाहत आहे प्रत्येक टीमच्या विकेट कीपरला. हो या वेळेला दुसरी पॉइंट DMMB या टीमच्या खात्यामध्ये 2 पॉइंट DMMB टीमच्या खात्यामध्ये 1 पॉइंट जय श्रीराम 64 या टीमच्या खात्यामध्ये आणि 1 पॉइंट स्पार्टन टीमच्या खात्यामध्ये. तर चला तेजस आपण या जय श्रीराम 64 या टीमचे गोलंदाज तेजस. सध्या 2 संधी मिळाल्यात प्रत्येकाला आणि त्याच्यात DMMB टीम आगेकूच करताना जरूर दिसले. हे मित्रांनो क्रिकेटचा अनुभव आहे. काय करता बॉक्स क्रिकेट मध्ये ही सगळ्यात मोठी तुमची सत्व परीक्षा आहे. येस तेजसने देखील संधी गमावली आहे. तर चला यश स्पार्टन टीमचे यश आपण या. यश नेक्स्ट बॉल क्लीन बॉल क्या बात है. दुसरी पॉइंट स्पार्टन टीमच्या खात्यामध्ये. चला पहा आपण या DMMB या टीमचे गोलंदाज पहा. बहुचर्चित हा गोलंदाज. या गोलंदाजाला विकेट संपादित करावी लागेल. हो या वेळेला संधी गमावली आहे. पहा प्रेक्षक वर्ग 2 पॉइंट DMMB टीमच्या खात्यामध्ये 2 पॉइंट स्पार्टन टीमच्या खात्यामध्ये आणि 1 पॉइंट जय श्रीराम 64 या टीमच्या खात्यामध्ये. तर जय श्रीराम 64 या टीमचा चौथा गोलंदाज अमित या आपण. अमित हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. या चान्स वरती जर मुकलात तर मला वाटतंय अगदी लो लेवल मध्ये तुम्हाला पाहावं लागेल. डू ऑर डाय ची सिच्युएशन आहे. हुकलात तर चुकलात, चुकलात तर मुकलात, मुकलात तर थकलात. हो इथे देखील संधी गमावली आहे. एकच पॉइंट अद्याप जय श्रीराम 64 टीमच्या खात्यामध्ये. स्पार्टन